लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। राज्यातील बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव मतदारसंघातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार 26 ऑगस्ट रोजी कोपरगाव मतदारसंघातील सर्व शैक्षणिक संस्था चालक तसेच जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा व रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची कोपरगाव येथे श्री साईबाबा तपोभूमी हॉलमध्ये बैठक घेत त्यांना विविध सूचना करत उपस्थितांना मार्गदर्शन करून हेल्पलाईन नंबर बाबत सविस्तर माहिती दिली आहे। यावेळी त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयाचा 9858550333 हा हेल्पलाईन नंबर दिला आहे। त्या हेल्पलाईन नंबरवर विद्यार्थिनींना तात्काळ मदत उपलब्ध होणार असून त्यामुळे विद्यार्थिनींच्या पालकांची मोठी चिंता मिटणार आहे। यावेळी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी टवाळखोर रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांकडे तसेच आमदार आशुतोष काळेंकडे केली आहे। यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले आहे। यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र महाजन, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, पंचायत समिती महिला व बाल कल्याण अधिकारी पंडित वाघिरे, गट शिक्षण अधिकारी शबाना शेख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवण पद्मकांत कुदळे, कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, संचालक सुधाकर रोहम, दिलीप बोरनारे, सचिन चांदगुडे, माजी संचालक बाळासाहेब बाराते, नंदकिशोर अवताडे, राजेंद्र अवताडे, ज्ञानेश्वर गव्हाणे तसेच मतदारसंघातील शाळा महाविद्यालयांचे संस्था चालक, मुख्याध्यापक व प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। या अनुषंगाने ज्या काही अजून अशा घटना समोर येत आहे त्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन मी केलेलं होतं। सर्व प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर, सिनियर कॉलेजेस आणि शाळा यांचे मुख्याध्यापक, प्राचार्य या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते आणि यांनी काय काय खबरदारी किंवा काय काय पद्धतीने प्रशिक्षण विद्यार्थी आणि पालक यांना दिलं पाहिजे किंवा यांच्या ज्या काही गोष्टी आहेत कशा त्याच्यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्याच्यामध्ये कोणावर काही अत्याचार झाला समोर आलं पाहिजे किंवा कशा लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्याबद्दलचं माहिती किंवा प्रशिक्षण या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी देणार आहेत। त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आणि शासनाने पण याच्यामध्ये सर्व शिपायापासून मुख्याध्यापक असेल सगळ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन हे या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे। याही देखील सूचना या सर्व मुख्याध्यापकांना दिल्या की आपण प्रत्येकाची तपासणी करून घ्या आणि ज्या काही CCTV असेल, काही भौतिक गोष्टी अजून ज्यांना गरजेच्या असतील याला टप्प्याटप्प्याने आपण तर कार करतोच आहे। याला कुठे निधी लागला निश्चितपणाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझ्याकडनं मदत राहील अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने दिलेली। तर माझी आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून पालकांना विनंती आहे आपणही असं जर कुठं काही आढळलं तर आपण ते काही झाकू नका, कारण याच्यामध्ये त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा त्याच्यावर अत्याचार झालेल्या अशा विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचा कुठेही त्याच्यामध्ये दोष नाही। ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे हा खऱ्या अर्थाने त्याचा दोष आहे। त्यांनी त्यामध्ये संस्थेचा किंवा त्या विद्यार्थ्याचा याच्यात कुठेही दोष नाही। त्यामुळे ह्या गोष्टी झाकल्या गेल्या नाही पाहिजे जेणेकरून असे जे लोक या गोष्टी यांच्या डोक्यात येतात यांच्यावर आळा त्या ठिकाणी बसू शकेल, त्यांना सक्त त्या ठिकाणी शिक्षा झाल्याशिवाय या गोष्टी थांबणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी त्या पद्धतीने या सर्व गोष्टीकडे बघावं अशा प्रकारची विनंती करतो। त्यांनी पोलीस प्रशासन म्हटले आता आपले शहराला नवीन PI आलेले आहे पण निश्चितपणाने त्या पुढच्या कालावधीमध्ये आता आल्यापासून थोडे त्यांनी सुरुवात केलेली आहे असे राऊंड मारायची। प्रत्येक शाळेच्या सोडण्याच्या किंवा भरण्याच्या वेळेस
ते थोडं तिथे काय म्हणता का पेट्रोलिंग वगैरे असं करतील, जेणेकरून असे जे काही प्रकार शाळेच्या सुट्ट्याच्या भरण्याच्या वेळेस होतात ते टाळण्यासाठी त्या ठिकाणी ते योजना करतील. तालुक्यामध्ये मुलींची सुरक्षितता काय आहे, शाळांमध्ये काय सुरक्षित वातावरण आहे नाही, काय अडीअडचणी त्या प्रत्येक शाळेकडून त्या समजून घेतल्या, प्रत्येक शाळेचा आढावा घेतला. खाजगी प्राथमिक माध्यमिक अनुदानित शाळांच्या अडचणी काय आहेत, भौतिक सुविधा काय आहेत आणि त्या बाबी समजून घेऊन त्याच्यावर आपल्याला उपाययोजना काय करता येतील त्यासाठी त्यांनी तर खरं तर माननीय PI साहेबांनाही आमंत्रित केलं. सर्व प्रशासन इथे बोलावलं, माननीय तहसीलदार मॅडम असतील, सर्व प्रशासन इथं आल्यामुळे सर्व बाबींवर काय आपल्याला लगेच उपाययोजना करता येतील आणि सर्वांनी त्यासाठी मार्गदर्शन केलं. माननीय PI साहेबांनी पण सांगितलं की आपल्याला कशी उपाययोजना करता येईल, यासाठी आपल्याला CCTV कसे बसवले पाहिजे शाळांमध्ये आणि माननीय आमदार महोदय साहेबांनी पण सांगितलं की आपण यासाठी सर्वच शाळांना जे जे आपल्याला गोष्टी देणं शक्य आहे, उपाययोजना करणं शक्य आहे, त्यासाठी त्यांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर सर्व शाळांना दिला. हे पहिल्यांदा घडतंय, म्हणजे मुख्याध्यापकांपर्यंत माननीय आमदार साहेबांचा नंबर जाणं आणि त्यांच्या अडीअडचणी त्या फोनवर तुम्ही कॉल करू शकता, अडीअडचणी मांडू शकता, हे त्यांनी सांगितलं. निश्चितच आमच्या सर्व शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मुलींच्या सुरक्षिततेत डॉक्टर CM मेहता हे वाटेवरती असणारं विद्यालय आहे आणि आजूबाजूला थोडीशी अडगळ पाहून काही प्रसंग असे आलेले आहेत की आडोशाला काही मुलं थांबतात, त्याला आपण रोड रोमिओ असं म्हणतो आणि हे रोमिओ त्या ठिकाणी इकडे 5 मिनिटासाठी इकडे फक्त एकदाच येऊन जा अशा प्रकारचे शब्दप्रयोगही करतात. मुली आमच्यापर्यंत येतात, त्या तक्रारी सांगतात. अक्षरशः माझ्या शिक्षक बंधू भगिनी यांना त्यांच्या ड्युट्या लावलेल्या आहेत या मुलींच्या सुरक्षिततेसाठी. शाळा भरण्या अगोदर अर्थात गुरुकुल 9 वाजल्यापासून आमचं चालू होतं. गुरुकुलचे असणारे जे आमचे अध्यापक अध्यापिका आहेत अगदी वेळेच्या अर्धा तास विद्यालयात उपस्थित राहतातच, परंतु हे जे काय आडोशाला लपलेले जे काही रोड रोमिओ आहेत यांचं काहीतरी बंधन नक्कीच यायला पाहिजे. परवा एक मुलगी माझ्याकडे धावत आली, माझ्या केबिनमध्ये आली आणि त्या ठिकाणी ती म्हटली, मॅडम तो मुलगा आहे ना 2 दिवस झालं माझ्या पाठीमागं येतोय, तो त्या ठिकाणी थांबलेला आहे. माझे लगेच शिक्षक बंधू भगिनींना मी ताबडतोब बोलावलं आणि ज्या ठिकाण तिने सांगितलेलं होतं त्या ठिकाणापर्यंत ते गेलेले होते. 2 व्हीलरवर येणारे आणि इकडे 5 मिनिटासाठी इकडे असं म्हणून त्या मुलींना आमिष वगैरे दाखवून किंवा काहीतरी वेगळ्या खानाखुणा करणारे हे जे रोमिओ आहेत यांचा बंदोबस्त नक्कीच झाला पाहिजे. अगदी कळकळीची आणि तळमळीने मी या ठिकाणी विनंती करीत आहे. माझ्या या 20,000 मुलींसाठी ही माझी विनंती आपण मान्य करावी आणि त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारची कार्यवाही नक्कीच करावी. धन्यवाद सर. पोलीस म्हणून माझी सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे, प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये CCTV कॅमेरे लावणं गरजेचं आहे. बदलापूरची जी घटना झालेली आहे त्या घटनेमध्ये CCTV कॅमेरे असणे आणि नसणे त्या दोघांचाही उपयोग लक्षात आलेला आहे. जिथे CCTV कॅमेरे असायला पाहिजे होते तिथे CCTV कॅमेरे नव्हते आणि जिथं नसायला पाहिजे होते तिथं होते. बाकीच्या गोष्टींची इथं हा प्लॅटफॉर्म नाही आहे चर्चा करण्याचा, पण माझी अशी अपेक्षा आहे की शाळा कॉलेजची एंट्री आणि एक्झिट या दोन्ही ठिकाणी म्हणजे येताना पण त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा किंवा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा पूर्ण दिसेल अशा प्रकारचे ते कॅमेरे असावेत. विनाकारण कुठेतरी खाली असेल ते केलेला किंवा वरती असेल नको. आणि जाताना प्रत्येक विद्यार्थी किंवा शिक्षक किंवा जी कोणी व्यक्ती असेल ती जाताना प्रत्येक व्यक्ती त्या कॅमेऱ्यामध्ये कव्हर होईल अशा प्रकारचे CCTV कॅमेरे लावणं आवश्यक आहे, जेणेकरून जर असा काही प्रसंग दुर्दैवाने घडला तर आपल्याला त्या कॅमेऱ्याच्या आधारे ती व्यक्ती, तो मुलगा, ती मुलगी याचं लोकेशन आपल्याला ट्रेस करता येतं, फाइंड आउट करता येतं. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो, फार जुनं नाही सर. मागच्या 12 ते 15 दिवसापूर्वी म्हणजे मी इथं बदलून येण्याचे 8 दिवस आधी संगमनेर शहरामध्ये एका शाळेमधनं 4थीच्या वर्गातला मुलगा शाळेत गेला आणि दुपारी परतच आला नाही म्हणून 4 वाजता पालकांनी शोधून थकल्यानंतर पोलीस स्टेशनवर मिसिंगची तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी औपचारिकपणे शोध घेतला, परंतु 6 वाजत आले अजूनही मुलगा सापडलेला नाही. म्हणून ते सगळे माझ्याकडे आले आणि आम्ही चर्चा केली. मी सुरुवातीला सांगितलं की
तो मुलगा वर्गात होता का हे शोध. वर्गात होता का हे शोधलं तर सकाळी होता, पण शाळा सुटण्याच्या वेळेला नव्हता. मग शाळा सुटण्याच्या वेळेला नव्हता तर मग शाळा सुटली त्यावेळेला तो बाहेर गेला का किंवा त्याच्या आधी गेला का. तर काही मुलांकडनं असं उत्तर आलं की हो हो गेला, काहीचं म्हणतो नाही तो गेलाच नाही, काहीचं म्हणतो तो दिसलाच नाही. आणि तिथं थोडंसं आम्ही संशय व्यक्त केला आणि शाळा प्रशासनाला सांगितलं की कृपा करून तुम्ही तुमचे सगळे टॉयलेट, वॉशरूम आणि तुमच्या ज्या काही इतर रूम्स आहेत त्या चेक करा. तर दुर्दैवाने मी सांगतो की मुख्याध्यापकांचं म्हणणं होतं नाही आमचा शिपाई रोज शाळा बंद करण्यापूर्वी सगळं चेक करून येतो, आम्ही पाहिले तसं काही. मी खेदाने सांगतो. आणि जेव्हा तिथं मी माझे 2 पोलीस पाठवले आणि त्यांचे 2 लोक आणि पालकही तिथे गेले, तो मुलगा एका वॉशरूममध्ये आतमध्ये पडलेला होता, झोपलेला होता, बेशुद्ध होता म्हणा, ते बेशुद्ध म्हणतात माझ्या नॉलेजप्रमाणे, तो झोपलेला होता. त्याचं झालं असं की 3 मुलं त्यावेळेला बाथरूमला गेली. मस्तीमध्ये खेळामध्ये तो मध्ये असताना बाहेरच्या 2 मुलांनी कडी लावली. तिथे कुठलाही वाईट हेतू नव्हता, आम्ही सगळी चौकशी केली, काही नव्हतं. पण खेळता एक मुलगा मध्ये राहिला, दोघांनी कडी लावली आणि ते परत वर्गात येऊन बसले. मे बी कदाचित एक तर ते विसरले सांगायचं किंवा भीती वाटायला लागली की आता सांगू की नको. त्या मुलांनी शेवटपर्यंत ते कोणालाही सांगितलं नाही. तो मुलगा जेव्हा कॉन्शियस झाला त्याला विचारलं त्यावेळेस त्याने सांगितलं की आम्ही ही घटना अशी घडली होती. म्हणजे सुदैवाने ते लवकर लक्षात आले आणि त्या मुलाला तिथून आपण बाहेर काढलं, तो मिळाला, सगळी तिथं सगळा विषय संपला होता. पण याच्या पुढची म्हणजे परिणाम काय होऊ शकतो जर ही गोष्ट लवकर लक्षात आली नसती आणि दुर्दैवाने रात्रभर म्हणा किंवा अजून काही कारणामुळे तो मुलगा आतमध्ये राहिला असता आणि तो मयत झाला असता, तर या मुलांनी केलेला खोडसाळपणा किंवा या मुलांनी केलेला खेळ हा कुठेही रेकॉर्डवर आला नसता. परंतु चॅलेंजने सांगतो मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासन नक्कीच जेलमध्ये गेले. काय चूक होती प्रशासनाची? त्यांनी कोणाला ऐकायला नाही. फक्त एकच चूक आहे, लक्ष दिलं नाही. शाळा सुटताना बंद करताना सगळ्या वॉशरूम, सगळ्या टॉयलेट्स किंवा ज्या ठिकाणी मुलं जातात येतात ते चेक करून खात्री करणं गरजेचं होतं. ते न केल्यामुळे तो प्रसंग एवढा. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी असतात की ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत. मी याच्यासाठी सांगतो की तुम्ही अवेअर राहा, जेणेकरून तुमच्यावरती वाईट प्रसंग येणार नाही. शाळा कॉलेजेसमध्ये CCTV कॅमेरे तुम्ही स्वतः चॉईस करा ते अशा ठिकाणी असावेत की जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी तुमच्या निगराणीखाली राहतात. आणि त्या CCTV कॅमेऱ्याचा DVR किमान 30 दिवसाचा ठेवा. कारण 8 दिवसाचे DVRने काही होणार नाही. एखादा प्रसंग, एखादी विद्यार्थिनी, एखादी मुलगी, आत्ता बदलापूरचा जो किस्सा झाला तसा, किंवा एखादा प्रसंग असा होतो की माझ्यासोबत 8 दिवसापूर्वी झालं, 15 दिवसापूर्वी झालं, 10 दिवसापूर्वी झालं आणि मग आता ते कळलं घरच्यांना आणि नंतर मग ते सगळं उठतं आणि मग त्यावेळेला ते सगळं चौकशी करायची, शोधायची वेळ आली तर तुमच्याकडे त्याचे पुरावे नसतात. तुम्ही दोषी नाही हे तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल, तुम्हाला जर रेकॉर्ड ठेवायचं असेल तर CCTV कॅमेरे तुम्ही तिथे ठेवा. ते आमच्यासाठी नंतर उपयोगाचे आहे, आधी तुमच्यासाठी आहे. तुम्ही त्याचा डिफेन्सिव्ह उपयोग करू शकता. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी